कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव वाव जानवी, काय टेस्टी ब्रेकफास्ट बनवलायस तू। जर का मी हे रोज खात राहिलो ना तर माझं असं वजन वाढेल आणि मला रोज डबल जिम करावं लागेल। चालेल, रोज रोज ते जॅम ब्रेड आणि फ्रूट सॅलड खायचा खरंच कंटाळा आला होता मला जय। आता ठरलंय, यापुढे ब्रेकफास्ट मीच बनवणार। हो चालेल। जयंत, तू ऑफिसला गेल्यावर मला ना घरात खूप एकटं एकटं वाटतं रे, खूप बोर होतं। आपल्या घरात टीव्ही असता तर निदान माझा थोडा तरी टाइमपास झाला असता। जानवी, टीव्ही आणला तर तुझा अभ्यास नाही का डिस्टर्ब होणार? अरे देवा, ह्या लग्नाच्या नादात मी परीक्षेबद्दल कम्प्लिटली विसरले होते। जानवी, तू तुझं कॉलेज लाईफ मिस करतेस का? हो, खूप मिस करते। तुला माहिती आहे जयंत, आम्ही मैत्रिणी कसली धमाल करायचो कॉलेजमध्ये। म्हणजे आमच्या कॉलेजचा कट्टा, कॉलेजचं कॅन्टीन। पण लग्नानंतर हे सगळं काही मागे टाकावं लागतं। पण ठीक आहे, हे सगळं विसरायची तयारी आहे माझी। चल मी निघतो, मलाही लवकरात लवकर ऑफिसला पोचायला हवा आणि तुलाही अभ्यासाला सुरुवात करायला हवी। ओके राहू दे, मी करते। ओके, बाय बाय। थांबा थांबा थांबा, आलं माझं ऑफिस। आला काय? हो, थँक्यू। बोलता बोलता किती वेळ गेला कळलंच नाही ना। आणि ऑफिस केव्हा आला काही माहीतच नाही। म्हणजे आपण खूप लवकर पोचलो असं म्हणायचं आहे मला। आता तुम्ही निघालात तरी चालेल, म्हणजे निघा। ॲक्च्युली माझा दिवस काय फार पॅक नाही आज। मी काय म्हणतो, तुम्ही जा, इंटरव्ह्यू द्या, आरामात इंटरव्ह्यू द्या, मी थांबतो तोपर्यंत। तुम्ही या ना, मी सोडतो तुम्हाला घरी। अजिबात नाही हा, काही गरज नाहीये। घरी मला आईनी आणि वहिनीने आग्रह केला म्हणून मी तुमच्या बरोबर आले। पण आता इथे मला आग्रह करायला कुणीच नाहीये, त्यामुळे मी तुमच्या बरोबर यायचा काही प्रश्नच नाही। तेव्हा आता निघा। ऑल द बेस्ट मॅडम। तुम्ही याआधी कुठे जॉब करत होता? इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ऑफिसमध्ये पर्सनल असिस्टंट होते। ओके, म्हणजे सिमिलर जॉब होता। हो। तुम्हाला इथे किती सॅलरी अपेक्षित आहे? सगळे मिळून अंदाजे 30,000 पर्यंत खर्च होईल। आणि हो, हा खर्च तुम्हाला दर महिन्याला करावा लागेल। काय? 30,000? 30? हो सर। मिस भावना, तुमच्या एवढ्याशा एक्सपिरियन्सला 30,000 सॅलरी जास्त वाटते। सर, पण मला 30,000 पगाराची अपेक्षा आहे आणि मला गरज आहे त्याची। तुमच्यासाठी मला 25,000 पगार योग्य वाटतोय। पण सर, मला 30,000ची गरज आहे। असेल, पण आम्ही तेवढा पगार नाही देऊ शकत। तुम्ही दुसरीकडे प्रयत्न करा। थँक्यू सर। इट्स ओके। नाही कमी सर? येस, कम इन। हाय सर। हाय, तुम्ही सगळे इथे आहात, म्हणजे काय झालं? इज देयर एनी प्रॉब्लेम? नॉट ॲट ऑल सर. ॲक्च्युली
आम्ही तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलो. गुड न्यूज. काय ती गुड न्यूज? ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी मिळून एक पार्टी अरेंज केले. प्लीज नाही म्हणू नका सर. पार्टी? पार्टी कशासाठी? तुमच्या लग्नाची, आणि तुम्हाला पार्टीला यावंच लागेल. प्लीज सर नाही म्हणू नका. ओके. आणि सर प्लीज मॅडमना सुद्धा सोबत घेऊन या. हे बघा, ऑनेस्टली पार्टीची वगैरे तशी काही गरज नाही. तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे मला पार्टीज तशा फारशा आवडत नाहीत, आणि तरी तुम्हा सगळ्यांना पार्टी करायची असेल तो लेट मी अरेंज इट फॉर यू. यू गायज कॅन हॅव फन. पण प्लीज मला इन्व्हाइट करू नका. सर प्लीज, आम्हाला तुमच्या लग्नालाही येता आलं नाही. ॲटलिस्ट या निमित्तानं मॅडमना भेटताही येईल. आणि हो सर, आम्हाला आमच्या बॉसच्या वाईफला भेटण्याची खूप इच्छा आहे. लुक, आय गेस या विषयावर बोलणं कम्प्लिटली पॉइंटलेस आहे. तिची सध्या परीक्षा चालू आहे. एकदा तिची परीक्षा झाली ना की मीच एखादं गेट टुगेदर ऑर्गनाईज करतो. ओके? सर आपण पार्टी कॅन्सल करूयात, पण एक वेळेस मॅडमला ऑफिस दाखवायला तरी घेऊन या ना. सर काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. ग्रेट. नाउ ऑल ऑफ यू प्लीज गेट बॅक टू वर्क. ओके? ओके ओके सर. येस सर. ओके. नाही. तायडे, ए तायडे. नमस्कार बहिणाबाई. छोट्या तू इकडेच होय? मग शेवटी माझ्याशिवाय कोण आहे ग तुला? का रे, एवढं काय झालंय? तो बघ तू यार तसा डोळे फाडून बघतोय. ह्याच्यात तर जाऊ काय खबरच घेऊ का त्याची? ये हनेल. नमस्कार मालतीताई, मी श्याम. कशा आहात? नमस्कार नमस्कार. मी बरी आहे. तुम्ही कसे आहे? चाललंय. देवाने बांधलेल्या गाठी लोकांना दाखवून द्यायच्या, तेवढंच चालू असतं. आता देवाचं काम म्हणजे चांगलंच असणार, त्यामुळे मी पण चांगलं आहे. आरती, ए आरती, हे श्याम दादा, तू काही माझं ऐकत नाही. लग्नाचा विषय जरी काढला तरी कावतीस माझ्यावर, म्हणून मी यांनाच बोलवलं बघ. आता हेच तुझ्यासाठी मुलगा बघतील. ओ दादा, हे बघा, माझ्या एकीने तुमच्याकडे काय पण तक्रार नाही आहे, पण एक विनंती आहे. माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्याबरोबर मी काय लग्न बिग्न करत नसते, आणि यात काय सुद्धा बदल होणार नाही म्हणजे नाही. कळलं? अगं पण बाळ, असं कुणामुळे कोणाचं आयुष्य थांबत नसतं. आता तुझं लग्न झालं तर तू आणि तुझा नवरा दोघं मिळून धंदा कराल, खप वाढेल, पैसे साठतील, आणि त्यामुळे ऑपरेशनही लवकर होईल. शिवाय तुझ्या आईची काळजी घ्यायला त्याचा हातभार लागेल, मदत होईल त्याची. आपले नवरे असतात दादा, काय सांगायलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.